चा भुईकोट किल्ला हा इतिहासाचा साक्षीदार आहेच, पण तो अनेक दृष्ट्या शहराचे भूषण ठरला आहे. किल्ल्यातील मंदिरे, आश्रम आणि मुख्य म्हणजे पुरातन कमलबस्ती शिल्पकलेचा आणि कल्पकतेचा अजोड नमुना म्हणायला हवा. या किल्ल्याचा बराचसा भाग लष्कराकडे आहे. किल्ल्याचे क्षेत्र फार मोठे आहे. या किल्ल्याची सद्यस्थितीत दुरावस्था झालेली आहे. तसेच बाजूने झाडे झुडपे वाढलेलीही आहेत. किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर दुसरे प्रवेशद्वार दिसून येते. तसेच उजव्या हातालाच दुर्गादेवीचे मंदिर आहे. किल्ल्यामध्ये सध्या अनेक सरकारी कार्यालये कार्यरत आहेत. 930 ते 1230 पर्यंत राष्ट्रकूट, चालुक्य आणि रट्ट राजांनी राज्य केले. त्यांच्या राज्याची व्याप्ती मोठी होती. या वेणुग्रामी किल्ल्यामध्ये परिसरात रामकृष्ण मिशन आश्रम आहे. या ठिकाणी स्वामी विवेकानंद आल्याचेही बोलले जाते. च्या आतील भागात भगवान पार्श्वनाथ व नेमिनाथ यांच्या मूर्ती असलेली 1204 सालातील जैन मंदिरे आहेत. काळ्या दगडावर कोरलेल्या 2 बस्ती आहेत. त्यातील एक कमल बस्ती म्हणून प्रसिद्ध आहे, तर दुसरे जैन मंदिर चिक्क बस्ती म्हणून ओळखले जाते. तसेच कमल बस्ती हे 10व्या शतकातील जैन मंदिर आहे, जे रट्ट राजवंशाच्या कारकिर्दीत बांधले गेले. या मंदिराची निर्मिती इसवी सन 1204 मध्ये बिचीराजा याने केली. 200 वर्षापूर्वी जंगलामध्ये भगवान नेमिनाथांची मूर्ती आढळली. चिक्क बस्तीसह बेळगाव किल्ल्याच्या आत हे मंदिर बांधले गेले होते आणि सध्याच्या काळात तेथे बस्तीच्या गाभाऱ्यातील पीठावर नेमिनाथांची जीन मूर्ती आसनस्थ असून पाठीमागे महावृक्षाची प्रभावळ आहे. वर्तुळाकार शिल्प कोरलेले आहे. त्यात आणखी 8 वर्तुळे आहेत. त्यावर शिखर आहे. प्रभावळीत 2 हत्ती आहेत. त्यावर 2 फुटा सूक्ष्म असा खांब आहे. बाहेरून 2 सिंह उभे आहेत. त्याच्या बाजूला यक्ष यक्षिणी विराजमान दिसतात. मंडपातील शिल्पकाम अचंबित करते. 1996 मध्ये कमल बस्तीची पुनर्मांडणी करण्यात आली होती. ही वास्तू पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत आहे. उत्तम स्थापत्यकलेचा नमुना या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. कमल बस्ती जवळच चिक्क बस्ती दिसून येते. या ठिकाणी देखील सुंदर असे दगडामध्ये नक्षीकाम केलेले आहे. आपण सर्वांनी ही मंदिरे नक्की पाहावी अशी आहेत. चिक्क बस्ती हे या ठिकाणचे दुसरे जैन मंदिर असून या किल्ल्यावर यासारख्या अनेक वस्तू आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्या दोन्ही बाजूने प्रवेशद्वार आहेत. हे किल्ल्याचे दुसरे प्रवेशद्वार असून या प्रवेशद्वारातून देखील सतत वाहतूक होत असते. हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, सबस्क्राईब व शेअर करायला विसरू नका.